गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत, समर्थांनी सांगितलेलं आहे की हा मनुष्य आहे ना, वेळोवेळी निरर्थक चिंता करत असतो, पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना, अजिबात चिंता करू नकोस। जर तू नियमांमध्ये असेल, जर तू कर्मामध्ये असेल, तर तू चिंता करण्याची अजिबात गरज नाही, कारण जे होतं ना ते चांगल्यासाठीच होत असतं। आणि जो कर्मामध्ये असतो, जरी तुम्हाला वाटत असेल माझ्या जीवनामध्ये दुःख आलं आहे, तरी घाबरून जाऊ नका, कारण ते दुःख येतं ना ते सुखासाठीच येत असतं। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, आपल्या आयुष्यात बऱ्याचदा अशी परिस्थितीसुद्धा निर्माण होते जिथे आपण निराश होतो, चिंता करतो आणि जे घडत आहे ना त्यावर प्रश्नचिन्हसुद्धा उभं करत असतो। परंतु एक विचार करून पहा, भूतकाळातील काही गोष्टींना आपण संकट मानलं होतं, परंतु त्याच गोष्टी आपल्याला भविष्यात फायद्याच्या ठरलेल्या आहेत। म्हणजेच जीवनात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे एक ना एक उद्देश नक्कीच असतो, जो कधी लगेच लक्षात येतो, तर कधी तो लक्षात यायला वेळसुद्धा लागतो। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जो कर्मामध्ये आहे ना त्यांना टेन्शन घ्यायची काम नाही, जे होतं ना ते चांगल्यासाठीच होत असतं। प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवा, वेळ काळ कोणासाठी थांबत नसतो आणि कोणालाही थांबवतासुद्धा येत नाही। हा कर्माचा भोग आहे ना, तो भोगूनच संपत असतो। म्हणजे भक्ती केल्यानं संकट येणारच नाही असं कधीच होणार नाही, पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो। म्हणजे जसं की तिथे हात जाणार होता, तिथे फक्त बोटावर निभावलं जातं, पण हे कळण्यासाठी सद्गुरू भक्तीच असावी लागते। सद्गुरूंवर आपली श्रद्धा आणि विश्वास आहे ना, तो अतूट असायला हवा। पण आपण तसं मात्र ठेवतो का? कधीच ठेवत नाही। आपल्यावर जेव्हा संकट येतं ना तेव्हा आपण भगवंताची आठवण काढतो, पण जेव्हा संकट नसतं ना तेव्हा आपण भगवंताची आठवण काढत नाही, तेव्हा आपण वेगवेगळ्या कुकर्मामध्ये गुंतलेला असतो। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे की तुम्ही जर मैत्री केली, संगत केली ना, तर ती संतांशी करायला हवी। जर तुम्ही तुमच्यापेक्षा वेगळ्या माणसाची संगत केली तर तो तुम्हाला कधीच पुढे जाऊ देणार नाही। म्हणजेच जर सोनारासोबत दोस्ती केली ना, तर तो सोनं फुकट देणार नाही। सिंधी मारवाडीसोबत दोस्ती करा, कोणतीही वस्तू दुकानातली फुकट देणार नाही। सुतारासोबत दोस्ती करा, कोणतीही लाकडी वस्तू फुकट देणार नाही। लोहारासोबत दोस्ती करा, पण लोखंडी वस्तू फुकट देणार नाही। पण जगातल्या कोणत्याही व्यावसायिकासोबत दोस्ती केली ना, तर तुम्हाला काहीच फुकट मिळणार नाही। पण या जगामध्ये शेतकऱ्यासोबत दोस्ती केली ना, तर ओंजळभर म्हणा, शेंगा, हरभरे, ऊसाची आमटीची भाजी, खूप काही फुकट घेऊन जाल। म्हणजे शेतकरी आहे ना, त्याच्याकडे पैसे नसले तरी तो मनाने श्रीमंत असतो। म्हणून आपण मात्र ज्या गोष्टीकडून अपेक्षा करतो ना, तशा गोष्टी मात्र कधीच घडत नाही।
पण आपण मात्र या मनाची श्रीमंती कधी बघत नाही. हा स्वार्थी माणूस आहे ना, जेव्हा जवळ आल्यावर कळतात आणि चांगली नाती माणसं दूर गेल्यावर कळतात. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, चिंता अजिबात करू नका. कारण भूतकाळातील चुका आहेत ना, त्या आपल्याला हे शिकवत असतात की या आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग असतात. त्या घडल्या नसत्या ना, तर आपण आज जिथे आहोत ना तिथे पोचू शकलो नसतो. या चुका आहेत ना, आपल्याला अनुभव देत असतात, निर्णय घेण्याची क्षमता वाढवतात आणि योग्य अयोग्य यातील फरक आहे ना, त्या समजायला शिकवतात ना. म्हणून प्रत्येक गोष्ट आपल्या जीवनामध्ये नवचैतन्य निर्माण करत असते. पण जर आपण भक्ती मार्गामध्ये नसलो ना, तर ती गोष्ट आपल्या जीवनामध्ये जड व्हायला लागते, ओझं व्हायला लागते. म्हणून मनुष्यानं भक्ती मार्गामध्ये असायला हवं, मनुष्यानं नामस्मरणामध्ये असायला हवं. जेव्हा तुम्ही नामस्मरणामध्ये असताना तेव्हा मनसुद्धा सुंदर होऊन जातं. म्हणून एखाद्या प्रसंगामध्ये जर तुम्हाला अपयश आलं तर त्यातून आपण आपल्या चुका शोधतो. पुढच्या वेळेला या चुका होणार नाही म्हणून प्रयत्नशीलसुद्धा राहतो ना. म्हणून पुढील तयारी अधिक चांगल्या प्रकारे करू शकतो. म्हणजे या चुकांमुळं आपलं जीवन अधिक परिपक्वसुद्धा होतं, आत्मविश्वास वाढतो आणि यशस्वी होण्यासाठी नवीन ऊर्जासुद्धा मिळते. त्यामुळं भूतकाळातील चुकांबद्दल चिंता करण्याऐवजी त्यातून शिकण्याचा दृष्टिकोन ठेवायला हवा. कारण त्या चुका घडल्या नसत्या ना, तर कदाचित आपल्याला जीवनाकडे सकारात्मकतेने पाहण्याचं महत्त्व कधीच समजलं नसतं. म्हणूनच या भूतकाळातील चुकांबाबत हाच दृष्टिकोन ठेवायला हवा. जे झालं ना, चांगल्यासाठी झालं आहे. म्हणजे काही संध्या असतात त्या आपल्यासाठी योग्य नसतात. बघा, कधीकधी आपण जीवनामध्ये काही संधी गमावल्यानंतर आपल्याला वाटतं की आपलं फार मोठं नुकसान झालेलं आहे. पण प्रत्यक्षात मात्र त्या संधी आपल्यासाठी योग्यच नसतात. काही गोष्टींसाठी आपण खूप अपेक्षा ठेवतो, ती संधी हुकतातसुद्धा, पण त्या मिळाल्या नाहीत ना, तरी त्यामागे भगवंताने अजून चांगल्या गोष्टींची योजना तयार केलेली असते. उदाहरणार्थ, एखाद्या नोकरीसाठी प्रयत्न करूनही ती नोकरी मिळाली नाही ना, याचा अर्थ तुमच्यासाठी आणखी चांगली संधी वाट पाहत आहे. काही वेळा जेव्हा अपेक्षाभंग होतो तेव्हा निराश होण्याऐवजी समजून घ्या की ही नियती आहे ना, तुमच्यासाठी काहीतरी अधिक चांगलं राखून ठेवत आहे. अशा वेळी फक्त शांत राहा, धीर ठेवा आणि पुढे चालत राहा. कारण जे होतं ना, ते नेहमी तुमच्या आयुष्यासाठी चांगलंच असतं. या मनाने जो मनुष्य विचार करतो ना, त्याच्या जीवनामध्ये कितीही संकट आली, किती जरी दुःख आली ना, तरी तो कधीच खचून जात नाही. म्हणून संघर्षाने व्यक्तिमत्व घडत असतं. हा संघर्ष आहे ना, हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि तोच आपलं व्यक्तिमत्व घडवतो. या संघर्षाच्या काळामध्ये येणाऱ्या प्रत्येक अडचणी आपल्याला नवीन गोष्टी शिकवतात, आपली सहनशीलता वाढवतात आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे ना, तो सकारात्मकसुद्धा करतात. म्हणूनच संघर्षामुळं आपण अधिक जबाबदारसुद्धा बनतो, आपला आत्मविश्वास वाढतो आणि आव्हानांना सामना करण्याची ताकदसुद्धा मिळते. त्यामुळे समर्थांनी सांगितलं आहे ना, यामुळं आपल्याला स्वतःच्या क्षमता ओळखता येतात आणि संघर्ष आहे ना, हाच आपल्याला आयुष्याचा सच्चा अनुभव देतो, जो कोणत्याही सोप्या मार्गाने मिळणं शक्य नाही. म्हणून संघर्षाला घाबरण्याऐवजी त्याचा स्वीकार करायला हवा. कारण का बरं? कारण प्रत्येक संघर्ष आहे ना, तुम्हाला एक नवीन शिकवण देऊन पुढील यशासाठी तयार करत असतो. जो संघर्ष करतो ना, तोच आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने प्रगल्भ होतो. म्हणूनच संघर्षाला शाप न समजता त्याला आशीर्वाद मानलं पाहिजे. बऱ्याच प्रश्नांची वेळ आहे ना,
याचं सर्वोत्तम उत्तर आहे. म्हणजे काय? म्हणजे कधी कधी आपल्या प्रश्नांची उत्तरं आहे ना फक्त वेळच देऊ शकते. घाईत घेतलेले निर्णय आहेत ना ते चुकीचे ठरू शकतात. म्हणून जे घडतंय ना त्यावर नितांत विश्वास ठेवा. पण हे नितांत विश्वास ठेवू कधी? जेव्हा आपला भगवंतावर विश्वास असेल, जेव्हा आपली भगवंतावर श्रद्धा असेल, तेव्हा जा विश्वास राहील ना. आणि ज्या गोष्टी घडतात आपल्या वेळेनं कशा सावरतात ना हे आपण पाहायला हवं. वेळ असते ना प्रत्येक समस्येवर सर्वोत्तम उपाय असते. म्हणून जीवनातील कठीण प्रसंग आहेत ना ते वेदनादायक अनुभव असतात. खूप मोठे न संपणारे वाटतात पण त्यांचा प्रभाव काळाच्या ओघामध्ये कमी होतो. वेळ जशी जशी पुढे सरकते ना तसं तसं आपण त्या प्रसंगाकडे अधिक परिपक्वतेने पाहू लागतो. म्हणून कोणत्याही अडचणी किंवा संकट आहे ना वेळेबरोबर शांतसुद्धा होत असतात. पण मनुष्य मात्र खूप घाई करतो. कोणत्याही गोष्टीमध्ये दुःख निर्माण झालं ना तर लगेच सुख त्याला हवं असतं. पण ते लगेच सुख मिळतं का बरं? कधीच नाही. फक्त संयम आणि विश्वास ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. कारण वेळ आहे ना आपल्याला शांततेने विचार करण्याची संधी देते आणि योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करते. अशा वेळी चिंता करण्याऐवजी गोष्टी बदलण्यासाठी वेळ द्या. कारण वेळेचं चक्र नेहमी आपल्यासाठी चांगल्या संध्या घेऊन येत असतं. जे घडतं ना ते चांगल्यासाठीच घडतं हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि संयम आणि वेळ आहे ना यावर जर आपण विश्वास ठेवल्यास कोणतीही परिस्थिती आपल्या जीवनासाठी योग्य दिशा देते. पुढे पाहूया. दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. बघा मनुष्याच्या जीवनामध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा हा दृष्टिकोन आहे ना हा खूप महत्त्वाचा असतो. कारण परिस्थिती चांगली असो किंवा कठीण असो किंवा अत्यंत वाईट असो त्यावर आपला दृष्टिकोनच ठरवतो की आपण त्या प्रसंगांना कसा सामना करू शकतो. म्हणजे नकारात्मकतेत अडकून राहिल्यास समस्या मोठ्या वाटू लागतात. तर सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारला ना तर त्यातून मार्गसुद्धा सापडतो. म्हणजे दृष्टिकोन बदलल्यानं गोष्टीचा अर्थ बदलत असतो. मन अधिक शांत राहतं ना आणि निर्णय घेण्याची क्षमतासुद्धा सुधारते. म्हणून जीवनामध्ये जे घडतं ना ते चांगल्यासाठीच घडत आहे असं मानून पुढे चालावं. हे मान्य केलं ना तर आपण संकटांना संधी म्हणून पाहू शकतो. म्हणूनच सकारात्मक दृष्टिकोन आहे ना जीवनातील अडथळे दूर करण्यात मदत करत असतो आणि आपल्याला यशाच्या दिशेनं नेतो. म्हणून दृष्टिकोन बदलल्यानं आयुष्य बदलतं हे नेहमी लक्षात ठेवायला हवं. म्हणून उगाचच नकारात्मकतेत अडकण्याऐवजी प्रत्येक गोष्टीत काहीतरी चांगलं शोधण्याचा प्रयत्न करा. यामुळं तुमचं जीवन अधिक सुखकर बनेल. पुढे समर्थांनी सांगितलेलं आहे मनुष्याच्या जीवनामध्ये चिंता का निर्माण होते बरं? कारण त्याच्या जीवनामध्ये लोभ निर्माण झालेला असतो आणि हे लोभ आहे ना मनुष्याला अधोगती निर्माण करत असतो. म्हणून ही लोभाची शिक्षा आहे ना एक दिवस मनुष्याला मिळत असते. म्हणून आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया. एक ब्राह्मण यजमानांकडे पूजा अर्चना करून आपला चरितार्थ चालवत होता. दुर्दैवानं देशात दुष्काळ पडला आणि त्यामुळं ब्राह्मणाला रोजच्या जेवणाची भ्रांत पडली. यापेक्षा मरण पत्करलेलं परवडलं असा तो विचार करून जंगलामध्ये जातो. तेथे वाघाला पाहिलं. ब्राह्मणाने विचार केला या वाघाने जर मला खाल्लं ना तर त्याची भूक भागेल आणि माझीही मृत्यूची इच्छा पूर्ण होईल. तसा तो वाघासमोर उभा राहिला. वाघ मनुष्य वाणीमध्ये बोलू लागला, तू असा माझ्यासमोर का उभा आहेस बरं? ब्राह्मणानं आपली कर्म कहाणी त्याला सांगितली. तेव्हा वाघाला त्याची दया आली आणि तो प्रत्यक्षात वाघ नसून वाघाचे रूप घेतलेली वनदेवता होती.
वनदेवतेनं आपले खरं रूप प्रकट करून त्याला 1000 सुवर्णमुद्रा आणि धान्य दिलं आणि भविष्यात कधीही आत्महत्येचा विचार करू नकोस असं बजावून त्याला परत पाठवलं. ब्राह्मण अत्या आनंदानं घरी परतला. दुसऱ्या दिवशी 1 सुवर्णमुद्रा घेऊन तो दुकानदाराकडे सामान खरेदी करण्यासाठी गेला. तेव्हा दुकानदारानं या सुवर्णमुद्रा तुला मिळाल्या कुठे असं विचारलं. बघा, भाबडेपणानं ब्राह्मणानं खरं खरं सांगून टाकलं आणि लोभी दुकानदाराला तोंडाला पाणी सुटलं. त्यानंही तसंच वागण्याचं ठरवलं. दुसऱ्याच दिवशी त्यानं जंगलात जाऊन त्याच ठिकाणी ठिय्या मांडला. वाघ त्याच्यासमोर प्रकटला. त्याच व्यापाऱ्यानं खोटी कर्मकहाणी सांगितली. वाघाला तत्काळ समजलं हा खोटं बोलत आहे. त्यानं त्याच्यावर हल्ला चढवला आणि जखमी व्यापाऱ्याला सुनावलं, आज तुला जिवंत सोडत आहे, त्यामागे तू असं धाडस पुन्हा करणार नाहीस. म्हणजे तात्पर्य काय बरं? लोभाने माणसाच्या जीवावर बेतू शकतं आणि लोभ माणसाचं नुकसानच करतं ना. म्हणून लोभ असणं हे खूप वाईट आहे. म्हणून ज्या गोष्टी नैसर्गिक स्वरूपात घडत असतात, प्राकृतिक स्वरूपात घडत असतात, त्या त्यांच्यावर सोडून द्या. पण ज्या आपण स्वतःच्या स्वार्थासाठी करतो ना, त्याचा परतावा देखील तसाच मिळत असतो. कारण हा भगवंत आहे ना. चारही बाजूने लक्ष ठेवून आहे. तुम्ही कोणतीही गोष्ट आपण म्हणतो की मी ही गोष्ट चोरून करेल, पण आपल्याला पाहणारा भगवंत आहे ना, आपलं काहीच लपत नाही. म्हणून नवीन संधीसाठी आपण तयार होतो ना. जीवनात घडणाऱ्या प्रत्येक चांगल्या वाईट अनुभवांमध्ये आपल्याला नवीन संधीसाठी तयार करण्याची ताकद असते. जेव्हा एखाद्या गोष्टीत अपयश येतं किंवा ठरवलेल्या काही गोष्टी अयशस्वी होतात, तेव्हा त्यामागे आपल्याला अधिक चांगल्या संधीसाठी तयार करणं हा उद्देश असतो. अशा वेळी आत्मपरीक्षण केल्यानं आपल्यातील कमतरता कळतात आणि त्या सुधारण्यासाठी आपण अधिक मेहनत घेतो. हा प्रवास आहे ना, आपल्याला अधिक हुशार बनवतो, अधिक आत्मविश्वासू बनवतो आणि मजबूतसुद्धा बनवत असतो. म्हणजेच प्रत्येक अडथळा किंवा नुकसान आहे ना, हा पुढील यशाचा पाया असतो. त्यामुळं चिंता करण्याऐवजी जे घडतं ना, त्यातून शिकून पुढे जाणं महत्त्वाचं आहे. म्हणून जीवनात कधीही थांबणं योग्य नसतं. थांबलेलं पाणी डबक्यात रूपांतरित होतं, तर वाहत असलेलं पाणी आहे ना, तर नदीला जाऊन मिळतं. म्हणून थांबू नका. पुढे काहीतरी चांगलं तुमच्यासाठी वाट पाहत असतं. नवीन संधी नेहमीच तयार असतात. फक्त त्यासाठी आपण तयार असणं गरजेचं असतं. बघा, पुढे पाहूया. या गोष्टी आहेत ना, नियतीवर सोडून द्या. नियतीवर विश्वास ठेवायला हवा. म्हणजे नियती म्हणजे काय बरं? ज्याला आपण नशीब असं देखील म्हणतो. नियती आहे ना, ही जीवनातील प्रत्येक क्षणाला आकार देत असते आणि तिच्यावर विश्वास ठेवणं आवश्यक सुद्धा आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट योग्य वेळी आणि योग्य प्रकारे घडते. फक्त आपल्याला तिचा स्वीकार करण्याची तयारी ठेवावी लागते. म्हणून नियती आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडथळ्यांमागे एक उद्देश ठेवते ना, जो आपल्या भल्यासाठी असतो. जेव्हा गोष्टी आपल्या अपेक्षेनुसार घडत नाही, जेव्हा निराश होण्याऐवजी नियतीवर विश्वास ठेवा. कारण ती आपल्याला नेहमीच योग्य मार्गाकडे घेऊन जाते. म्हणजे नियतीनं ठरवलेलं प्रत्येक पाऊल आहे ना, आपल्याला नवीन शिकवण आणि अनुभव देतं, ज्यामुळं आपण अधिक परिपक्व होतो. नियतीची योजना ही आपल्या कल्पनेपेक्षा खूप मोठी असते. म्हणून तुम्हाला एखादी गोष्ट मिळाली नाही, तर ती नियतीनं तुमचं भलं करण्यासाठी घडवलेलं आहे असं समजून पुढे जा. त्यामुळं चिंता करण्याऐवजी स्वतःला नियतीच्या प्रवाहामध्ये सोडून द्या. मेहनत करा, कारण जे घडतं ना, ते नेहमीच आपल्यासाठी चांगलं घडत असतं. जर विश्वास ठेवला ना,
तर जीवन अधिक सुंदर आणि सुलभ वाटतं. आता पुढे पाहूया, जीवनाचा संपूर्ण विचार करा म्हणजे काय बरं. म्हणजे संपूर्ण जीवनाचा विचार जर केला ना, तर लक्षात येतं की प्रत्येक क्षण, प्रसंग, अनुभव यांचा आपल्यावर दूरगामी परिणाम होतो. काही वेळा एखादी घटना तात्पुरती त्रासदायक वाटते, पण तीच घटना आपल्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरते. म्हणून जीवन आहे ना, हे केवळ एका परिस्थितीपुरतं मर्यादित नाही, ते सतत बदलत असतं आणि आपल्याला नवनवीन पर्याय उपलब्ध करून देत असतं. म्हणून प्रत्येक अडचण, संघर्ष किंवा अपयश आहे हे मोठ्या यशाचा मार्ग सुकर करण्यासाठी असतात. म्हणजे संकुचित विचार करून आपल्या जीवनाचं खरंच सौंदर्य पाहू शकत नाही. त्यामुळं सगळ्या गोष्टींचा व्यापक दृष्टिकोनातून विचार करायला हवा. समजून घ्या की जे होतं ना, ते एका मोठ्या कारणासाठी होत असतं. म्हणून चिंता बाजूला ठेवा आणि जीवनाकडे दूरदृष्टीनं पहा, कारण अखेर सर्व काही चांगल्यासाठीच घडत असतं. बघा, आपण नेहमी काहीतरी शिकतो. जीवनातील प्रत्येक अनुभव आहे ना, आपल्याला काहीतरी नवीन शिकवतो. मग तो सुखद असेल किंवा दुःखदसुद्धा असू शकतो. प्रत्येक चूक, अडथळा किंवा समस्या आहेत ना, त्या आपल्याला पुढच्या वेळेस अधिक चांगलं बनवण्यासाठी तयार करत असतात. म्हणजे शिकणं हा सतत चालणारा प्रवास आहे, जो आपल्याला परिपक्वतेकडे नेतो. एखादी जर घटना घडली ना, की ती का घडली आणि त्यातून आपण काय शिकतो याचा विचार करणं महत्त्वाचं आहे. यामुळं आपल्या निर्णय क्षमतेत सुधारणा होते आणि जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आहे ना, तो सुद्धा तयार होतो. म्हणून शिकण्याची ही प्रक्रिया आहे ना, आपल्याला कठीण प्रसंगामध्ये शांत राहण्याचं सामर्थ्य देतं. त्यामुळं चिंता करण्याऐवजी प्रत्येक प्रसंगातून मिळणाऱ्या या शिकवणीचा स्वीकार करा. कारण जीवनात जे काही घडतं ना, ते आपल्याला शिकवून अधिक सक्षम बनवण्यासाठी घडत असतं. आता आनंद सापडतो तो अंतरंगामध्ये. बघा, हा मुद्दा आहे ना, खूप महत्त्वाचा आहे. समर्थांनी सांगितलेला आहे, हा आनंद आहे ना, हा कधीच बाह्य गोष्टीवर अवलंबून नसतो. तो आपल्याचा आतून उगम घेतो. जेव्हा आपल्याला या गोष्टीची जाणीव होते, तेव्हा आपल्याला बाह्य जगामध्ये आनंदाचा शोध घेण्याची गरज वाटत नाही. आणि आनंद आपल्या अंतःकरणामध्ये आहे, तो बाह्य परिस्थितीवर कधीच निर्भर नाही. आपल्याला या जीवनामध्ये सुखी राहण्यासाठी बाहेरून मिळणाऱ्या गोष्टीची आवश्यकता नसते. तो आनंद आपल्या विचारांमध्ये, भावनांमध्ये, दृष्टिकोनामध्ये लपलेला असतो. जेव्हा आपण शांत राहतो ना, आपली मनशांती साधतो. जेव्हा जीवनातील साध्या गोष्टीतून आनंदाची अनुभूती होऊ लागते, आपण जसे आहोत ना, तसे स्वीकारल्यानंतरच खरा आनंद मिळतो. त्यामुळं बाह्य गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करणं आवश्यक नाही. कारण खरा आनंद आहे ना, तो आपल्या आतच दडलेला असतो. म्हणून आयुष्य हे सतत पुढे जाण्याची नाव आहे. संकट येतील, अडचणी येतील, पण त्यांच्याकडे नकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं ना, तर त्यांचा सामना करणं कठीण होतं. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. ही भावना मनात जर ठेवली ना, तर तुम्हाला प्रत्येक परिस्थितीतून काहीतरी चांगलं शिकता येईल. त्यामुळे चिंता बाजूला ठेवा, परमेश्वरावर विश्वास ठेवा आणि आयुष्य आनंदाने जगा. जय जय रघुवीर समर्थ.